ओय कुठे गेला हे तर भावांनो आणि माझ्या सर्व युट्यूब फॅमिली, आज वार मंगळवार, आज बेत आहे. बेत काय नाही, आज कामाला सुट्टी आहे, त्यामुळे आज आपला बेत आहे पोहायला जाण्यासाठी. आणि आपली पोहायला गेलेले जे ब्लॉग आहेत ना, काय रिस्पॉन्स येतो एक नंबर. असाच रिस्पॉन्स द्यावा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जावा, मराठी मुलालाच गरीबाला सपोर्ट करा. तुमच्या एका सपोर्टने माझं आयुष्य, जिंदगी, अजून काही सर्व काही बदलू शकतं. तर आता माझ्यासोबत जायला मी एकटा नाही, ते तर आपलं काय फिक्स असते. काय पोरं असतात पण आज जरा कमी आहेत. ते कोण कमी आहेत तुम्हाला मी सांगत नाही, कोण आहेत ते धावतो. तर इथं बघा, डॉन, मॉन आणि जॉन आणि मी शॉन असे आम्ही चौघजण आहे. सरकारने एक नियम काढलाय. काय नियम काढला माहिती आहे का तुम्हाला? काय तर म्हणे 22 नाही सॉरी 1 मे ते 12 आपलं 30 एप्रिल ते 12 मे असं काय तर आहे. जाऊ द्या, एवढ्या 1 ते 3 वाजेपर्यंत उन्हात फिरायचं नाही. तर आम्ही उन्हात फिरत नाही बरं का, आम्ही चाललोय पोहण्यासाठी, पाण्यात थंड होण्यासाठी. खूप छान कसं ह्यांना सांगेल असं लाईक सबस्क्राईब करा म्हणा, असं काय तर हा म्हणे. लाजा लागला, पुरी पिरी बघत नाही तर तुला. सगळी म्हातारी माणसं आहेत माझ्या ह्याला युट्यूबला. आता अडचणी किती बी असू द्या बरं का, आणि गावाकडचं जीवन म्हणजे एकदम खरंच भारी जीवन आहे. कारण मला माहिती आहे मला काय माहीत नाही, मी कारण कुठं सिटीमध्ये राहायला पण गेला आहे. मी म्हणतो लोक म्हणते तू गावाकडचं भारी जीवन आहे, म्हणून मी पण म्हणतो गावाकडचं जीवन भारी नाही येत. एक दिवस असा गेला की आम्ही दोघं पोहलो एका विहिरीमध्ये, दोघं. पण उन्हाळ्यात बरं का, पावसाळ्यात थंडीत नाही. कारण पावसाळ्यात तर पाऊस असते, थंडीत तर थंड असते. पोहले की काय होतं माहिती आहे, थंडीत आंघोळ करायची मुश्किल होती थंडीमुळं, आणि पोहायचं तर लांबच राहील. मी तुम्हाला म्हणलेली आधीची बदकं ती बघा, हे नदीमध्ये पोहायला आली. ती एक लय मोठा बदक आहे, ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आता यांची वेळ आहे, आता आपली वेळ येणार. काय रे होय, उतरायचं कुठं नाही इथं. आलेल्या कडेने कपडे काढला बघा वाघानं. वाघ चाललायच लगी. काढ कपडे काढ, शर्ट काढ. आता आपण पण काढून घेऊया कपडे आणि टाकूया एखादी उडी आणि जाऊया गार होऊन, थंड होऊन. त्याआधी आपला मोबाईल या पाऊचमध्ये टाकूया, कारण वॉटरप्रूफ आहे. हे मुलांनो, कसं वाटतंय तुम्हाला, तुम्ही पोहता हा खरं? आणि कुठण्या लागलाय त्याला, ए बिचूना ना बुडे बिडेल ती. आता विषय काय सांगतो मला ह्या पोरीला येत नाही पोवायला. तर आता या डबऱ्यात तिकडे त्याला त्याकडे न्यायचा, कारण तिकडे जे आहे ना पाणी कमी, इथं पाणी एकदम जास्त, म्हणजे खोल डबरा आहे इथं. तर इथून डायरेक्ट तिला न्यायचा आहे त्याकडला. तर आता हे कशी नेतात तुम्ही जाऊ, तुम्ही बघा, तुम्ही दमानं. तर चला आता आपण पण जाऊ, कारण ते पोवायला आले, आपल्याला थांबायला लागले इथंच. आपण दमानं जाऊ. तर आपण आलोय नदीच्या पाण्यामध्ये. तुला येतं पोहायला रे? मग डबडं कशाला बांधलंय हा? नाही, मला वाटत नाही तुला येते पोहायला. तुला येत्या मला येत नाही, पण डबडं सोडत नाही का? तुला येत्या पाणी का उडवायला लागलाय? येत्या काय चालू तुम्हाला जायचं याला बुडवायला लागले ही काय सुटी. पोहायला येतात रे तुला? हा बघा, तुम्हाला एक जादू दावतो, एकच जादू दावतो, तुम्ही बघा. तो गडी कुठं आहे तिथं, आता बुडून डायरेक्ट तिथे निघणार. हा, आपण मागं सूर्या त्याला म्हणजे वाट बघा. तर ह्याला म्हणजे तुझी खरं गावाकडचं जीवन, आणि हे जर जगायचं असेल तर एकदा गावाला यायचं. काय आणलंय लागा, कोणाचं काय लागा. आणि हे जे पाणी आहे ना, हे पाणी दिसतं तुम्हाला उजनी धरणाचं पाणी, उजनी डॅम. आता जसं इकडे जाईल तसंच पाणी वाढत चालले. काय कुठं गेलं रे? कुठं गेलं हे? तुला कोण बोलवते तिकडं? कसं धावतंय तुला? हा, बुडवते म्हणून ढकूला तुला. लागा तू पाय डब नाही तुला. तर आता बघा, नवीन आपल्याला भेटला बघा. आता कसं पोहतोय बघा बिना डबड्याचा. याला काटलं नाही डबड. बघा कसं पोहतोय. हो, तुला येत नाही पोहायला.
खरंच येत नाही तुला पवायला. हा तू सांग, लाईक करा, सबस्क्राईब करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, सबस्क्राईब करा. अरे काय लागा पडलं रे बाबू. एवढ्यावर एवढे आणतोय, तुला लागले बिगल्यावर खाली पाणी आहे इथं. हा काय मग म्हणतोय लागा, एवढं पाणी इथं बघा. इथं वरण्याची उडी आणली तर डायरेक्ट पायाला मार बसू शकतो आणि पाय जर फाटला परत आज पवायला आलाय, परत 2 महिने पवायला याचं नाव नाही. आणि काय करत उडी मारतोय. हा आपण जे ना आपण गोव्याचं फील आपल्या गावामध्ये घेणार. कसं धावतो तुम्हाला आता. हा मी आलो आता नदीला पोवायला, मला माहितीच आहे. आणि महाग वाळ आहे इकडे, सगळी पोहते ते. आपण इथं निवांत झोपलोय असं, कारण इथं पाण्यात गार झालं इथं यायचं मस्त, उन्हात झोपायचं आणि परत पाण्यात जायचं. तुम्ही झोपता का? झोपता का बसता? हा तर आता हे जे करायला लागले त्यांना लागले ताण, आणि ताण लागली म्हणल्यानंतर नदीला पाणी. ही जुनी परंपरा आहे बरं का असे करायची. म्हणजे इथं पाणी आहे नदीच्या कडेला. पहिलं फिल्टर वगैरे काय नव्हतं, त्यामुळे हे असं पद्धतीने करतो. तुम्हाला मी दावतो कसं असतं. तर असा खड्डा खांदायचा मस्तपैकी, आणि खड्ड्यामध्ये जे काय वाळू थ्रू पाणी जे आहे ना, असं शुद्ध होऊन म्हणजे चांगलं पाणी येते. गार पाणी आहे ना, वाळू मुरगा गार पाणी. तर आता इथं प्यायच्या पाण्यातच गडी नाचायला लागलाय. काय करायचं सांगा याला. तर तुम्हाला दाव तुम्ही डायरेक्ट पाणी शुद्ध झाल्यावरती मला वाटत नाही पाणी शुद्ध होईल, कारण ह्याने तेवढी घाण केली ती. तर चला आतमध्ये दाजी दमान्या होडी टाका. होडी हा होडी टाका. हा दाजी दाजी उन्हाचं पवायला आला कसं वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय? गोड वाटतंय. गोड वाटतंय. लय गोड वाटतंय वाटतंय. पाण्यामध्ये. गार लागतंय. तर अशा पद्धतीनं आपलं जे काय पोहण आहे ना आता झालेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही सर्वांनी कपडे बिपडे घालायला घेतलेत, कारण आता यांना खरं विचारतो मी तुम्हाला. होय भूक लागली आहे ना भरपूर. कोणाकोणाला भूक लागली? तुला लागली आहे भूक? तुला लागली आहे भूक? आता पोहून झाले म्हणलं तर जेवण तर लय जाते, म्हणजे भूक एवढी लागते ना काय सांगून फायदा नाही तुम्हाला. तर आता आपण पण घेऊया कपडे घालून. आपले काय कपडे इकडे आहेत, मस्त कपडे घालून पुढे जाऊ आणि जेवण करू. आता अशी गँग चालली आहे घराकडे, आणि खरं सांगतो यांना भुकाची लागले त्यांना लय बेकार. आम्ही यांच्या वेळेस एवढे उडतो ना तेव्हा पवायला येताना तर येऊ वाटायचं, पण जाताना ना अक्षरशः मोडायला होतो तुझा. आणि कारण भूक आणि ताण दोन्ही संकटच लागतं पोहल्यानंतर. तर भावानो अशा पद्धतीने आपण पोचलोय पोहून घरी. तर आपला पोहण्याचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अजून काहीतरी मस्तपैकी नवीन घेऊ.